नमो नमः. गेल्या वेळेस सुद्धा मीच पहिली होते आपल्या समोर उभी. आज सुद्धा माझाच नंबर लागलाय. नमस्कार. मी आता सांगितलं मी पुस्तक निवडलेलं आहे श्री गणपती अथर्व शीर्ष. मुळात प्रश्न पडले की हे पुस्तक आहे का, तर आहे. पुस्तक नाही म्हणत मी, याला ग्रंथच म्हणेन. कारण चांगलं 450 पानांचं आकाराने मोठं असं हे पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ कसा आहे तर अतिशय आशय घन आणि देखणा असा हा ग्रंथ आहे. लेखक आहेत शंकर वासुदेव अभ्यंकर, विद्या वाचस्पती आहेत. प्रश्नच नाही त्यांच्यासमोर. आपली व्याख्यानं सुद्धा आपण अनेक त्यांची ऐकली असतील. आणि हे ज्ञानाचं भांडार असलेला असा हा ग्रंथ आहे. गणपती अथर्व शीर्ष ह्या नावातच त्याचा अर्थसार आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी पुस्तकाला नाव सुद्धा गणपती अथर्व शीर्ष असंच दिलेलं आहे. गणपती अथर्व शीर्ष हे आहे कुठे, तर ते अथर्व वेदातलं उपनिषद आहे. उपनिषद ही वेदांचा एक भाग आहे. वेदांचे मुळात 4 भाग आणि त्यातल्या प्रत्येक वेदाचे आणखीन 4 भाग, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. त्यातलं अथर्व शीर्ष हे उपनिषदच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेशाचं आणि त्याचं स्वरूप उलगडणाऱ्या अथर्व शीर्षाचं स्थान हे अलौकिक असं आहे. गणेश ही देवताच मुळी अशी आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत तिचं आकर्षण कोणाला नाही असं होतच नाही. लहान मुलांचा तो लाडका बाप्पा आहे आणि मोठ्यांनी त्याला अनेक नावांनी हाक मारलेली आहे. असा हा आपला गणपती. पण हे गणपती अथर्व शीर्ष आपल्या अनेकांना पाठ असतं. पण ते पाठ आहे म्हणजे त्याचा अर्थ कळतोच असं नाही. मग त्याचा अर्थ समजून जर आपण ते म्हटलं तर आपल्याला त्याचा जास्त आनंद मिळतो आणि आत्मिक समाधान सुद्धा मिळतं. त्यामुळे त्याची सार्थ उपासना जर केली तर ती आणखीन आपल्याला मनाला भावते. या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय, तर गणपती अथर्व शीर्षातलं प्रत्येक पद सांगोपांग अर्थाद्वारे आणि दृष्टांताद्वारे लेखकाने उलगडून दाखवलेलं आहे. आता हे दृष्टांत कशा कशातले आहेत, तर महाभारत, भगवद्गीता, श्रीमद भागवत, विविध संतांच्या रचना यातले विविध दाखले लेखकांनी या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि हे भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी कोणती असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच येतं की हिंदू तत्वज्ञान. आणि या हिंदू तत्वज्ञानाचं सारभूत स्तोत्र असलेलं असं हे गणपती अथर्व शीर्ष आहे. आणि हे त्याचं रहस्य जे आहे हे सर्व उपासकांना कळावं, भक्तांना कळावं म्हणून लेखकाने हा प्रपंच केलेला आहे. म्हणून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. अर्थ समजून जर गणपतीची उपासना केली, अथर्व शीर्ष म्हटलं तर आत्मोन्नती लवकर होते. ह्यातलं प्रत्येक पद हे अर्थार्थ उलगडून दाखवलेलं आहे. आता ग्रंथाची रचना कशी आहे हे बघूया. मुळात एवढ्या मोठ्या ग्रंथाचं इतक्या थोड्या वेळात सांगायचं आहे हेच एक मोठं आव्हान आहे. पण ते मी स्वीकारलंय. कसं पेलतंय ते बघूया आता आपण. तर यातलं ग्रंथाची रचना कशी आहे ती बघूया. यातलं पहिलं प्रकरण जे आहे हे प्रकरण ओंकार रूपी गणेशाचं वैश्विक रूप लेखकाने उत्तम प्रकारे उलगडून दाखवलेलं आहे. ते कसं आहे तर चराचर व्यापून गणेश हा दशांगुल उरलेला आहे आणि हे लेखकाने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नंतर दुसरं प्रकरण जे आहे ते आहे अथर्व शीर्षाचा शांतीपाठ आणि मंगलाचरण. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हा एवढा भाग जो आहे अथर्व शीर्षाचा हा शांतीपाठ आणि मंगलाचरणाचा आहे. या शांतीपाठाला आणि ह्याला महासागराची खोली आहे आणि आकाशाची व्याप्ती आहे. ह्याचं सुंदर स्पष्टीकरण लेखकांनी ह्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. नंतर प्रकरण 3 ते 12 मध्ये अथर्व शीर्षाचे 13 खंड फलश्रुतीसह लेखकाने छान पद्धतीने उलगडून दाखवलेले आहेत. आता या थोडक्यात या खंड जे आहे त्याचं थोडक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न करते. त्यातला पहिला खंड जो आहे याचं नाव आहे अधिदैवत खंड. यामध्ये काय आहे तर गणेशच तत्व आहे. कर्ता धर्ता हर्ता सर्व काही गणेशच आहे.
हे म्हणताना आपल्याला अथर्वशीर्ष मनामध्ये आठवत राहील. आपण जे म्हणत असतो ते आपल्याला पाठ असतं ते आपल्या लक्षात यायला सुरुवात होते. ब्रह्म व आत्मा हा गणेशच कसा आहे ह्याचं सविस्तर विवेचन लेखकांनी या खंडामध्ये केलेलं आहे. दुसरा खंड जो आहे हा अतिशय छोटा खंड आहे, सर्वात छोटा खंड. याच्यामध्ये लेखकांनी काय सांगितलं आहे तर वैश्विक ऋत आणि त्यावर आधारित व्यावहारिक सत्य यांचा वेध उत्तम प्रकारे लेखकाने घेतलेला आहे. तिसरा खंड जो आहे हा अथर्वशीर्षातला सर्वात मोठा खंड आहे. या खंडाचं नाव आहे विघ्न रक्षण रूप खंड. याच्यामध्ये लेखक काय म्हणतोय तर लेखकाने असं म्हटलंय की गणेशाने प्रत्येक भक्ताचं उपासकाचं रक्षण करावं. कशापासून रक्षण करावं तर गणेशाची उपासना करताना अनेक विघ्न आपल्यासमोर येतील याची लेखकाला म्हणण्यापेक्षा गणक ऋषींना पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या 10 दिवसांपासून जी काही विघ्न येतील, संकट येतील, त्या सर्व संकटांचं निराकरण करावं आणि आपलं रक्षण करावं अशी प्रार्थना या खंडामध्ये केलेली आहे. चौथा खंड जो आहे तो अध्यात्म प्रतिपादक खंड. या खंडामध्ये गणेश हा वाङ्मय रूप, चिन्मय रूप, आनंद रूप, सच्चिदानंद रूप, ज्ञानमय आणि विज्ञानमय रूप कसा आहे हे सांगितलेलं आहे. लेखकांनी अतिशय छान पद्धतीने याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पाचवा खंड जो आहे हा अधिदैवत वर्णनात्मक खंड. यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा स्वामी श्री गणेशच असून तो पंचमहाभूतात्मक कसा आहे. पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर ही आपल्या शरीरामध्ये आहेत आणि त्यापासून आपलं शरीर कसं बनलेलं आहे या सगळ्याचं सुंदर विवेचन या खंडामध्ये केलेलं आहे. सहावा खंड जो आहे त्याचं नाव आहे अध्यात्म प्रतिपादक खंड, अध्यात्म प्रकाशक खंड. यामध्ये गणेश हाच उपासनेचा मूलाधार आहे हे स्पष्ट करून ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि अंतरिक्ष हे सगळं म्हणजे गणेशच आहे याचं प्रतिपादन केलेलं आहे. सातवा खंड जो आहे हा गणेश विद्यात्मक खंड आहे. यामध्ये लेखकाने गणेश विद्या उलगडून दाखवलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की गणेश विद्या म्हणजे काय. ओम गंगणपतये नमः हा जो मंत्र आहे हा मंत्र योग्य प्रकारे उच्चारण करणं, मनामध्ये त्याचा भाव पूर्ण समजून योग्य पद्धतीने उच्चारण करणं हीच गणेश विद्या असं लेखकाने छान पद्धतीने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आठवा खंड जो आहे हा गणेश गायत्री खंड आहे. तर गणेश गायत्री कुठली. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात ही गणेश गायत्री आहे. आणि याचं छान पद्धतीने स्पष्टीकरण लेखकाने केलेलं आहे. आणि हे अथर्वशीर्षाचं सार आहे असं म्हटलं तर हरकत नाही आपली. नववा खंड जो आहे हा ध्यानात्मक खंड आहे. या ध्यानात्मक खंडामध्ये गणेशाच्या ध्यान रूपावर समग्रपणे प्रकाश टाकलेला आहे. आता ध्यान रूप म्हणजे काय तर अथर्वशीर्ष म्हणताना किंवा गणेशाची उपासना करताना त्याचं ध्यान कोणत्या प्रकारचं आपल्या मनामध्ये असावं, आपल्या डोळ्यासमोर असावं ह्याचं वर्णन केलेला खंड म्हणून हा ध्यानात्मक खंड असं लेखकाने म्हटलेलं आहे. 10वा खंड जो आहे हा स्तुती प्रतिपादक खंड आहे. याच्यामध्ये गणेशाची समग्र रूप उलगडून दाखवलेली आहेत आणि काही नामांचा विस्तार केलेला आहे. आता ही कोणती नामं तर गणपती, व्रातपती, प्रमथपती अशी जी आपण अथर्वशीर्ष म्हणताना त्याची नावं घेतो या नामांचा विस्तार करून लेखकाने सांगितलेला आहे. 11 ते 13 खंड म्हणजे 11, 12 आणि 13 असे 3 खंड जे आहेत हे फलश्रुतीचे खंड आहेत. यामध्ये पठण, अध्ययनाचे फळ, विद्यारूपी फळ आणि गणेश यागाच्या अनुष्ठानाचं फळ आणि पारमार्थिक फळ लेखकाने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अथर्वशीर्ष म्हणजे निखळ आणि शुद्ध असं तत्वज्ञान आहे. हा बुद्धीला आणि मनाला जाणवणारा विषय आहे. हा करमणुकीचा किंवा मनोरंजनाचा विषय नाही, टाइमपास करण्याचा विषय नाही, तर तो बुद्धीने आणि मनाने उंच होऊन आणि व्यवस्थित अभ्यास करून जाणवणारा विषय आहे. त्यामुळे बुद्धीची उंची थोडी वाढवावी लागते आपल्याला हा ग्रंथ वाचताना आणि अथर्वशीर्षाचं पठण करताना. त्यामुळे आपोआपच जसजसा आपण हा ग्रंथ वाचत जातो तसतशी मनाची आणि बुद्धीची उंचीही वाढत नकळत जाते असा अनुभव आलेला आहे.
आता हा ग्रंथ वाचताना, त्याचा अभ्यास करताना अथर्व शीर्षातील प्रत्येक पदाचा सांगोपांग अर्थ उलगडून दाखवेल असा एकही ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध नाही. तर हा एकमेव ग्रंथ विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे. त्यामुळे ह्याविषयी बोलताना किंवा हा ग्रंथ वाचताना मनाला अपूर्व आनंद आणि समाधान वाटतं. तेव्हा नक्की या ग्रंथाचं वाचन, अनुभव घ्यावा अशी माझी विनंती आहे. मी मगाशी म्हटलं तसं थोड्या वेळामध्ये बोलणं खूप कठीण आहे. आणि शिवाय आता ह्या ग्रंथामुळे माझ्यामध्ये काय बदल झाला हे महत्वाचं मला सांगायचं आहे. की बदल झाला म्हणण्यापेक्षा मला या ग्रंथाने नवीन नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. आता ह्या कोणत्या संधी? तर मी गेली 46 वर्ष गिरगावातल्या केशवजी नाईक चाळीत राहते. माझ्या चाळीतले रहिवासी आलेले आहे तिथे समोर, आणि त्यामुळे 46 वर्ष गिरगावात राहिला. आणि केशवजी नाईक चाळ म्हणजे गणपतीची चाळ. मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपतीची सुरू झाला ती चाळ. या चाळीमध्ये मला 1 वर्ष प्रवचन कराल का अशी विचारणा झाली. थोडासा विचार केला आणि हो म्हटलं. पण कुठल्या विषयावर प्रवचन करायचं? त्यामुळे तुम्हीच विषय निवडा काय तो प्रवचन करायला. अथर्व शीर्ष खूप लहानपणापासून पाठ आहे, पण त्याच्याविषयी मनामध्ये खूप उत्सुकता होती, जाणून घ्यायची खूप इच्छा होती. म्हणून ठरवलं नाही याच विषयावर बोलायचं. म्हणून थोडा अभ्यास करायला सुरुवात केली, पुस्तकं चाळायला सुरुवात केली आणि हा ग्रंथ हाती लागला. आणि आकाश ठेंगणं झालं अक्षरशः. आणि पहिल्या दिवशी गणपती 1.5 दिवसाचा विसर्जन होतो, त्या दिवशी व्याख्यानाचा दिवस असतो आमच्याकडे प्रवचनाचा. आणि त्या दिवशी मी प्रवचन केलं, धाडस केलं अर्थात, पण प्रवचन छान झालं, सगळ्यांना आवडलं. दुसऱ्या वर्षी परत विचारणा झाली, परत प्रवचन कराल का? हो म्हटलं. आणि ठरवलं एका प्रवचनामध्ये एवढा विषय मांडणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळे गेल्या वर्षी जेवढा विषय मांडून झालेला आहे त्याच्या पुढचा विषय आपण मांडूया. म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला, तेही लोकांना आवडलं. तिसऱ्या वर्षी पुन्हा विचारणा झाली. तेव्हा मी अशी विनंती केली आमच्या कार्यकर्त्यांना की अनेक लोकांनी मला असं सांगितलं, रहिवाशांनी, की तुमचं ज्या दिवशी प्रवचन असतं त्या दिवशी आम्हाला ऐकायला यायला जमत नाही. कारण 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं असतं. ज्यांच्या घरी गणपती असतो ते दमलेले असतात, काही जण इथे नसतात. तर आम्हाला ऐकायला पाहिजे प्रवचन तुमचं, तर कसं ऐकायला मिळेल? म्हटलं माझ्या हातात नाही. व तिसऱ्या वर्षी विचारणा झाल्यावर मी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की तुम्ही प्रवचनाचा दिवस बदलू शकता का? कारण बरेच लोकांना ऐकायचंय पण ऐकायला मिळत नाही. पण परंपरा आढळली. दुसराच दिवस प्रवचनाचा ठरलेला आहे, तर त्या दिवशीच प्रवचन करायचं असं आम्ही ठरवलंय. व मी त्याला नम्रपणे नकार दिला. हा एक संधी मला मिळाली. नंतर असं झालं की माझं माहेर मालाडला आहे, वैशंपायन घराण्यामध्ये. तिथे ब्राह्मण सभा आहे. यंदा त्या ब्राह्मण सभेचं 100वे वर्ष चालू आहे. तिथे माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे काका हे त्या ब्राह्मण सभेचे फाउंडर मेंबर आहेत. आणि आता पुढची पिढी कार्य चालू ठेवली आहे. तर तेव्हा असं सुरुवात झाली होती की त्या गणपतीमधल्या 10 दिवसांमधल्या 1 दिवस वैशंपायन कुटुंबियांनी तो दिवस साजरा करायचा. आणि म्हणून सुरुवात झाली. पण माझ्या घरगुती काही अडचणीमुळे मी जाऊ शकत नव्हते. दिवस रविवारचा असायचा, पण मला जाता येत नव्हतं. मग माझ्या घरातली अडचण दूर झाली. मग 1 वर्ष अशी वेळ आली की चला आता मी जाऊ शकते. मग माझी आई मला असं म्हणाली की तू तुझ्या चाळीत जे प्रवचन करतेस ते आपलं इथे ब्राह्मण सभेत का नाही का करत नाहीस? म्हटलं करीन की. म्हणून मग मला तिथे संधी मिळाली. आणि तिथे ब्राह्मण सभेत सलग 4 वर्ष मी या विषयावर प्रवचन केलं. तिथे तुम्हाला ऐकून माहितीये की नाही मला कल्पना नाही, सॉनिक ऑक्टर्स नावाची कंपनी आहे आणि राजेंद्र वैशंपायन हे त्याचे सर्वेसर्वा आहेत. तो माझा चुलत भाऊ आहे. आम्ही सगळे वैशंपायन कुटुंबीय तिथे जमायचो त्या गणपती उत्सवामध्ये 1 दिवस. 4 वर्ष त्यांनी माझं प्रवचन ऐकलं. आणि तो सॉनिक ऑक्टर्सचा मॅनेजर आहे. तो स्वतः सगळ्या धार्मिक सीडीज तेव्हा काढत असे. तेव्हा सीडीचा जमाना होता. तो सीडीज काढत असे. मग त्यांनी ऐकलं प्रवचन आणि म्हणाला, माई आता आपल्याला ह्याची सीडी करायची. अरे म्हटलं सीडी तुझी किती मिनिटाची आणि मी प्रवचन ह्याच्या 10 खंड 12 खंड कसे वाहणार? नाही म्हणाला, तू अभ्यास कर आणि त्या एका सीडीमध्ये बसेल अशी तयारी कर, आपल्याला सीडी काढायची. पुन्हा अभ्यासाला लागले, पुन्हा तयारी केली आणि सार्थ अथर्व शीर्ष
अशी त्याच्या आणि माझ्या आवाजामध्ये सीडी निघाली. दुसरी संधी मिळाली. ती सीडी चांगली झाली, लोकांना आवडली, खूप त्याचा खप झाला. महाराष्ट्र व्यापारी पेठ, ग्राहक पंचायतीच्या पेठा याच्यामध्ये तो त्याचा स्टॉल लावत असे. तो अनेक धार्मिक सीडीज त्याने काढलेल्या आहे, संगीतावर अनेक सीडीज काढलेल्या आहेत. तो स्वतः IT क्षेत्रातला आहे, त्यामुळे त्याला सगळ्याचं त्याचं ज्ञान आहे आणि तो सगळं तो स्वतः करू शकतो. त्याचा स्वतःचा स्टुडिओ सुद्धा आहे, त्यामुळे त्याचं सगळं त्याच्या हातात असतं. म्हटलं तसं सर्वे सर्वा तोच आहे. तर तो अशा अनेक सीडीज काढतो. तशा मग म्हणाला, आता रामरक्षेचा अभ्यास कर आणि रामरक्षेवर सीडी काढूया. म्हणून सार्थ रामरक्षा अशी सीडी निघाली. सीडी चालत होती, चांगलं नाव होत होतं, लोकांना नाव कळत होतं, लोक ओळखत होते नावानी आणि चांगलं झालं. म्हणजे ही दुसरी संधी मला चांगली मिळाली. आता ही संधी झाली, खूप छान त्याचा उपभोग मला घेता आला. सीडीचा जमाना हळूहळू गेला. काही वर्षांनी मी निवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही मैत्रिणी अधूनमधून कधीतरी भेटायचो. भेटल्यावर गप्पा मारायच्या, काहीतरी खाणं पिणं करायचं आणि आपापल्या घरी जायचं. तोपर्यंत माझी सीडी निघालेली होती. तर मैत्रिणी म्हणाल्या की ही सीडी तुझी तू म्हणालीस की थोडक्यात झालेली आहे, मग सविस्तर काहीतरी आहे त्याचं तर तू आम्हाला सांग ना, आपण एकत्र जमतो तेव्हा आपण असं काहीतरी करूया. मग ठरवलं आणि मग मी त्याच्यावरती थोडंसं प्रवचन व्याख्यान टाईप काहीतरी करायचं अशी सुरुवात केली. कोणाच्या घरी सुरुवात करायची, कारण 15-20 जणी बसू शकतील एवढी जागा हवी. मग एका मैत्रिणीच्या घरी आम्ही बसायला सुरुवात केली आणि माझी प्रवचनांना व्याख्यानांना सुरुवात झाली. बोरिवलीला आम्ही जागा निवडली होती. स्टेशनच्या जवळ तिचे घर होतं, सगळ्यांना सोयीचं होतं आणि तिचं बिल्डिंग अशी होती की सोसायटीचं जिथे प्रवेशद्वार होतं त्या प्रवेशद्वाराजवळच तिची बिल्डिंग होती आणि तळमजल्यावरच तिचा ब्लॉक होता. आता जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा 2-1 प्रवचनं झाली आणि लोकांना काहीतरी कुणकुण लागले. जाता येता सोसायटीतले लोक ते बघायचे, काहीतरी कानावर पडायचं आणि मग लोक म्हणायचे तुमच्याकडे काय असतं, एवढी माणसं येतात, 15-20 बायका येतात, दिसतात आम्हाला काही आणि कसला तरी आवाज येत असतो. मग ती म्हणाली माझी एक मैत्रीण आहे, तर आम्ही असा असा प्रवचनाचा कार्यक्रम करतो, म्हणे आम्हाला सांगा, आम्ही पण येऊ, आम्हाला आवडेल ऐकायला. माझ्या घरात एवढी जागा नाही बसायला, सगळ्या लोकांना मी कसं सांगू, नाही आपण काहीतरी याच्यावर विचार करूया. मग सोसायटीतल्या लोकांनी विचार केला आणि सोसायटीतला हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. सोसायटीचा हॉल मिळाला, खुर्च्यांची सोय झाली, माईक मिळाला. मग एक एक संधी आणखीन अशा वाढत गेल्या आणि चालत आल्या गणरायाच्या कृपेने. मग त्या हॉलमध्ये व्याख्यानांना सुरुवात झाली. मग मला मुलगा म्हणाला, आई तू व्याख्यान देतेस तर मोबाईल घेऊन जा आणि रेकॉर्ड करून आण तुझं व्याख्यान. मग रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मी रेकॉर्ड करत बघितल्यावर आणखीन माझ्या समोर 10-15 मोबाईल येऊन इथे स्थापन व्हायला लागले की आम्हाला पण रेकॉर्डिंग ऐकायचंय. मग लोक पुन्हा प्रत्ययाचा आनंद घ्यायला लागले, कोणाकोणाला पाठवायला लागले. कोणाचे नातेवाईक, मुलं, सुना, मुली, जावई परदेशात होते, त्यांच्यापर्यंत ही प्रवचनं जायला लागली. असा हळूहळू त्याचा विस्तार व्हायला लागला. गणक ऋषींचा विचार लोकांपर्यंत पोचतो आहे अथर्वशीर्षाच्या माध्यमातून, ह्याचा आनंद मला खूप झाला. असं सुरू झालं. अशी करता करता दर महिन्याला एक असं करून गणपती अथर्वशीर्षाच्या प्रत्येक खंडावर एक अशी एवढी व्याख्यानं माझी त्या ठिकाणी झाली आणि श्रोते हळूहळू असे परदेशापर्यंत मला मिळाले. इथपर्यंत झालं. आता ह्यानंतर काही महिन्यापूर्वी आणखीन एक संधी मला चालून आली. मी एका मंगल कार्यासाठी बेळगावला गेले होते. माझ्या चुलत बहिणीकडेच कार्य होतं. तिथे तिची मुलगी सोलापूरहून आली होती, म्हणजे माझी पाची. ती कोण आहे हे सांगते. पंचांग करते दाते जे आहेत त्यांची सूत. ती आली, तिच्यापर्यंत ही प्रवचनं पोचली होती. तर मला म्हणाली, मावशी नवीन विषय काय आहे तुझा आता? तरी म्हटलं अजून काही विचार केला नाहीये. मग ती म्हणाली, मावशी हे नाही, आता तू माझं ऐक, मी काय सांगते. म्हटलं काय? तू आता युट्यूब चॅनेल सुरू कर. म्हटलं नाही बाई, मला ते काही जमत नाही आणि मला हे काही नकोय असलं काही. खूप सगळे लोक ऐकतायत ते खूप आहे. म्हटलं नाही. म्हणाली असं नाही चालणार, हे आणखीन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आतापर्यंत ओळखीचेच लोक ऐकता आहेत, आता अनोळखी लोक सुद्धा ऐकतील, तू युट्यूब चॅनेल सुरू करच म्हणाले. म्हटलं अरे बापरे, मला ते काही जमत नाही, मी काय टेक्नोसवी नाही म्हटलं. तर म्हणाली वैभव दादाला सांग, म्हणजे माझ्या मुलाला. तर म्हटलं बरं. आम्ही दोघी परत आलो. मी काही घरी येऊन काही बोलले नाही. तर पण तिने पाठपुरावा सोडला नाही. तिने मला फोन, मेसेज, मावशी सुरू केलंस का, मावशी सुरू केलंस का.
मग मी शेवटी मुलाला म्हटलं, अरे ती असं असं म्हणते, युट्यूब चॅनेल सुरू करायचं. अगं मग कर ना, माझ्या पण लक्षात नाही आलं इतके दिवस, करूया आपण. त्याने प्रयत्न केला बराचसा, पण कुठेतरी थोडंसं अडायला लागलं. मग शेजारचा नंदन नावाचा मुलगा मदतीला आला आणि त्या दोघांनी मिळून ते युट्यूब चॅनेल सुरू केलं. प्रायोगिक तत्वावर सुरू केलं म्हणून काही ओळखीच्या लोकांना पाठवलं आणि त्यांनाही खूप आवडलं. आणि मग त्याच्या युट्यूब चॅनेलचा प्रसार झाला आणि आतापर्यंत 5 खंड युट्यूब चॅनेलवर माझ्या व्याख्यानाचे मी प्रसारित केलेले आहेत. सुरुवात केली तेव्हा अधिक महिना आला होता म्हणून अधिक महिन्यावर एक व्याख्यान युट्यूब चॅनेलवर पाठवलेलं आहे. ते लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, अनोळखी लोकांचाही प्रतिसाद यायला लागला. अशा संधी वेगवेगळ्या मला या गणेशाच्या कृपेने उपलब्ध झाल्या, कारण त्याच्या कृपेशिवाय हे सगळं अशक्य आहे. तर त्याची कृपा अशीच असू दे आणि तुमच्या सर्वांच्याही शुभेच्छा आणि सदिच्छा पाठीशी असू देत, असं तुम्हाला विनंती करते आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. शिल्पा वैद्य, टीचर.